नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की आता प्रिया मधुभाऊला खूप काही बोलत असते. तुम्ही इथं राहता, तुमच्या साऊला किती त्रास होतोय, तुमच्यामुळे ती आजारी पडली होती आणि हे सर्व तुमच्यामुळेच होतंय असं ती बोलत असते. तेव्हा मधुभाऊंना खूपच आश्चर्याचा धक्का बसतो. मी तर इथे राहणारच नाही, पण सौ मला जाऊ देत नाही असा प्रश्न निर्माण होतो. तर इकडे आता अर्जुन सायलीला त्या ऑफिसमध्ये घेऊन गेलेला असतो इमेज जनरेट करण्यासाठी आणि तेव्हा ते काम सुरूच असतं. सायली पाहून ती इमेज कोणाची आहे ओळखू शकते का, किंवा आश्रमामध्ये अशी एखादी व्यक्ती होती का असं पाहायचं असतं, म्हणून अर्जुन घेऊन गेलेला असतो. आता जेव्हा ती इमेज क्रिएट होते, इमेज क्रिएट झाल्याबरोबर सायलीला खूप मोठा धक्का बसतो. कारण ती इमेज दुसरी तिसरी कोणाचीही नसून हरीश काकांचीच असते आणि सायली याआधी हरीश काकांना भेटलेली आहे. तिच्या तोंडून आपसुकच शब्द बाहेर पडतात, हरीश काका म्हणून. आणि तेव्हा तिला आठवतं कशा पद्धतीने हरीश काकांनी मधुभाऊंच्या विरोधामध्ये जाऊन त्यांची साक्ष दिली होती. आणि तेव्हा सायलीने त्यांना जाब विचारला होता, मधुभाऊंनी तुमच्यासाठी एवढ्या सर्व काही गोष्टी केल्या, मग तुम्ही अशी चुकीची साक्ष का दिली? त्यावर त्यांनी एकच उत्तर दिलं होतं, पोरी मला आत्ता तू काहीच विचारू नकोस, तुला देण्यासाठी माझ्याकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही आहे. आणि हे सर्व बोलणं सायलीला आता आठवत असतं. इकडे मात्र अर्जुनसुद्धा धक्क्यातच असतो की हे हरीश काका आहेत म्हणून. आता मात्र प्रेक्षकांनो, हे सर्व सायलीसमोर आल्यामुळे सायली खूपच जास्त दुःखी झालेली असते. तर आता पुढील भागामध्ये पाहूयात, हरीश काकांचे एक जवळचे मित्र होते आणि त्या मित्रांना भेटण्यासाठी ती त्यांच्याकडे जाते. त्यांच्याकडून हरीश काकांबद्दल काही माहिती मिळते का हे विचारायचं असतं. आणि तिथे गेल्यावर त्यांच्याकडून असं समजतं, आत्ताच हरीशचं आणि माझं 2 दिवसापूर्वीच बोलणं झालेलं आहे. आणि तेव्हा आता सायली आणि अर्जुनला ही गोष्ट ऐकल्यावर खूपच मोठा धक्का बसतो. तो म्हणत असतो, 2 दिवसापूर्वी बोलणं झालंय? कुठे? हे पहा, 2 दिवसात त्यांनी मला एवढे सर्व काही मेसेजेस केलेले आहेत. आता ते मेसेज पाहिल्याच्या नंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो की हरीश 2 दिवसापासून जिवंत होता, मग 2 दिवसात तो सापळा, त्याचबरोबर ते मृतदेह, हे कसं शक्य आहे? जेव्हा ही लोक तिथे पुरावे पाहून घरी येतात, घरी आल्यावर मधुभाऊंना भेटण्यासाठी खोलीत जातात, पण मधुभाऊ खोलीत नसतात. तेव्हा सायली बोलत असते, आपण मधुभाऊंना एकटे खोलीच्या बाहेर जायचं नाही, सांगितलं होतं, मग असं शक्यच नाही की मधुभाऊ खोलीतून एकटे कसे बाहेर पडले? आता मात्र अर्जुन समोर पुन्हा एक आव्हान निर्माण झालेलं असतं. हे सर्व काही प्रियाने केलेलं आहे हे कटकारस्थान लवकरच समोर आणणार असतात. त्याचबरोबर हरीश काका जिवंत असल्याचं सुद्धा अर्जुन आणि सायली मिळून लवकरच समोर आणणार असतात. तर मित्रांनो, भेटूया ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.